राज्यात महापालिकांमधील सनदी अधिकारी नेमण्यावरून शिंदे फडणवीसांमध्ये शीत युद्धाची शक्यता। राज्य शहरी प्रशासन सेवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शिंदेंचं नगर विकास खातं आग्रही। भाजपकडून देशभक्तीची थट्टा। उद्याच्या मॅचची अर्धी तिकीटही विकली गेली नाहीत। जयेश शहा उद्या मॅच पाहायला गेले तर त्यांना देशद्रोही म्हणाल का? उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सैन्याला अचानक कुणी थांबवलं? देशाचं हिंदुत्वाचं काही महत्त्व आहे की नाही? देशापेक्षा पैसे प्यारे आहेत का? उद्धव ठाकरेंचा हल्ला। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर। आज ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक। निवडणुका कधीही लागू शकतात, आतापासूनच तयारीला लागा। जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरात राज ठाकरेंना मोठा धक्का। प्रकाश महाजन यांची मनसेला सोड चिठ्ठी। महाजन गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या होत्या चर्चा। लाडकी बहीण योजना म्हणजे पगारी मतदार। संजय राऊतांचं टीकास्त्र। तर संजय राऊत हे ठाकरे आणि पवारांच्या पगारावर आहेत। चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। बिहार काँग्रेसने तयार केलेल्या मोदींच्या एआय व्हिडिओवरून भाजप आक्रमक। महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपची काँग्रेस विरोधात आंदोलन। मराठा समाजाच्या 10% आरक्षणावरील सुनावणी संपली। पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यात किंवा अंतरवाली सराठीत पत्रकार परिषद घ्यावी। जरांगे भुजबळांना एकत्र बोलून त्यांच्या शंकांचं उत्तर द्यावं। संजय राऊतांचं आवाहन। मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक। आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक। वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन। अनुसूचित जातीच्या आरक्षणाची उपवर्गीकरण प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता। प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ। शरद पवार आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर। उद्या दिंडोरीत कार्यकर्त्यांचं शिबिर। 15 सप्टेंबरला शेतकरी मोर्चा। विस्तारित कोस्टल रोडसाठी गोरेगावातील वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा महापालिकेचा निर्णय। स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांचा पूल पाडण्यास विरोध। मुंबईतील 125 वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा। पोलीस बंदोबस्तात पुलाचं पाडकाम। नवा पूल वर्षभरात उभारण्यात येणार। हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत 14.5 तासांचा ब्लॉक दरम्यान वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद। पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालणार। मंचरमधील दर्गाच्या बांधकामाचा वाद अजूनही कायम। मंचरमध्ये जमावबंदी लागू। हिंदू संघटना कोर्टात जाण्याची शक्यता। अकोल्याच्या अंधार सावंगी गावात धर्मांतरासाठी आमिष धर्म स्वीकारल्यास आजार बरा होईल असं सांगत 40 अनोळखी पुरुष आणि महिला कॅन्डल लावून प्रार्थना करताना समोर। 34 जणांविरोधात गुन्हा दाखल। यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याऐवजी 15 सप्टेंबरलाच मान्सून परतीच्या प्रवासाला निघणार। हवामान विभागाचा अंदाज। सोमवारपासून पश्चिम राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास। पंतप्रधान मोदी आजपासून 5 राज्यांच्या दौऱ्यावर। मिझोराममधून पंतप्रधान मोदींनी केली दौऱ्याची सुरुवात। हिंसाचारानंतर मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये। मुंबईत शनिवार ठरला अपघातवार। घाटकोपरच्या एलबीएस रोडवर कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर। 3 जण जखमी तर भायखळ्यात चालकाला झोप आल्यानं पार्सलचा ट्रक उलटला। गणेश मिरवणुकीत लॉरीने धडक दिल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू। कर्नाटकातील हसन गावातील दुर्दैवी घटना। 20हून अधिक जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची भीती।